अक्कलकोट रोड MIDC परिसरात शुक्रवारी सायंकाळी लहान मुलांना पावडर लावून बेशुद्ध करून पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित महिलेला सिद्धेश्वर नगर विनायक नगर परिसरातील जागृत नागरिकांनी पकडून MIDC पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार MIDC अक्कलकोट रोड, सिद्धरामेश्वर नगर व विनायक नगर भागात सायंकाळच्या सुमारास संशयित महिला फिरताना दिसली। तिच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पावडरचा वापर करून लहान मुलांना बेशुद्ध करून पळवण्याचा प्रयत्न केल्याचा नागरिकांचा आरोप आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ एकत्र येत महिलेला पकडले। तिच्या संशयास्पद हालचालींमुळे संतप्त झालेल्या काही महिलांनी तिला मारहाण केल्याचेही सांगितले जाते। प्राथमिक चौकशीत संशयित महिलेने सुरुवातीला 5 जणांची टोळी असल्याचा दावा केला, मात्र पोलीस आल्यावर तिने आपण निर्दोष असल्याचं सांगितले। नागरिकांनी तिच्याकडील पांढरी पावडर हिसकावून घेतली असून ती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले। दरम्यान महाराष्ट्रात मुलांना पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून खरोखरच अशी टोळी सक्रिय असल्यास मुळापर्यंत जाऊन छडा लावावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।